नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र गोविंद आजबे STV फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज विषय घेऊन आलेलो आहे की जे पाठीमागं 8 ते 10 दिवस झाले आपण गहू पिकासाठी खत व्यवस्थापन सांगितलं होतं शेतकरी मित्रांनो। आणि जे गहू पिकासाठी खत व्यवस्थापन बाकीच्या शेतकऱ्याला सांगितलं किंवा इतर शेतकऱ्याला सांगितलं आहे, तेच आपल्या घरचं जे स्वतःचं गहू पीक होतं त्या गहू पिकाला आपण खत व्यवस्थापन केलेलं होतं शेतकरी मित्रांनो। तर त्यावेळेसची परिस्थिती, खत व्यवस्थापन करायच्या आधीची परिस्थिती आणि खत व्यवस्थापन करून 10 ते 12 दिवस झाल्याच्या नंतरची परिस्थिती शेतकरी मित्रांनो मी दाखवण्याचा ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे। तरी ज्यांनी कोणी आपण सांगितल्याप्रमाणे जर खत व्यवस्थापन केलेलं असेल शेतकरी मित्रांनो, तर 100% रिझल्ट आला असेल किंवा येणारच आहे शेतकरी मित्रांनो। आणि जर ज्या शेतकऱ्यांना करायचं असेल त्यांनी काय करायचं शेतकरी मित्रांनो, की आपण काय सांगितलं होतं की 1 एकरसाठी गव्हाचं पीक जर 1 एकर पेरलेलं असेल किंवा टोकन केलेलं असेल तर 1 एकरसाठी शेतकरी मित्रांनो खताचं प्रमाण आहे 50 किलो युरिया आणि त्यासोबत 10 किलो इद्रावे खत आहे 1261 10 किलो शेतकरी मित्रांनो इद्रावे खत घ्यायचं आहे 1261 ह्या दोन्हीचं 50 किलो युरिया आणि 1261 ह्याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन व्यवस्थित चांगल्या प्रकारे करायचं आहे। आणि आपण ज्यावेळेस पाणी द्यायचं आहे त्याच्या पुढं काय करायचं आहे, शिपडून द्यायचं किंवा फेकून द्यायचं आहे आणि त्याच्या पाठीमागं पाणी द्यायचं आहे। परंतु शेतकरी मित्रांनो त्याच्या आधी आपल्याला तण व्यवस्थापन करणं खूप गरजेचं असतं, का की तण व्यवस्थापन जर नाही केलं तर युरिया जर टाकला शेतकरी मित्रांनो तर आपल्याला पिकाला चांगलं म्हणजे जे काय खत आपण टाकलेलं असतं ते पिकाला न भेटता ते तण खाऊन टाकीन। त्यामुळं आपल्याला तण व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे। तर आपण तण व्यवस्थापनासाठी आपल्या चॅनलवर गव्हाचं तण व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे तर ते संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेलाच आहे। जर कोणाला तण व्यवस्थापन करायचं असेल तर ते व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन बघावं शेतकरी मित्रांनो। तर असं म्हणजे खत नियोजन जर तुम्ही केलं शेतकरी मित्रांनो, ते खत नियोजन कसं कोणत्या टेपला करायचं आहे, ज्यावेळेस आपण गहू पेरून 20 ते 25 दिवस आपल्या गहू पिकाला होतील त्याच वेळेस आपल्याला खत नियोजन करायचं आहे। त्यावेळेस काय असतं शेतकरी मित्रांनो, फुटवे करायचा पिरियड असतो शेतकरी मित्रांनो। गहू पीक जे असतं तर ज्यावेळेस गहू पेरून 20 दिवस होत असतात, 20 दिवसापासून ते 1.25 महिन्यापासून गहू पीक फुटवा करीत असतं शेतकरी मित्रांनो। त्यामुळं काय करायचं की आपला ज्यावेळेस 20 ते 25 दिवस होतील त्याच वेळेस युरिया आणि 1261 हे विद्राव्य खत असतं, हे दोन्हीचं व्यवस्थित कॉम्बिनेशन करायचं आहे आणि पाण्याच्या पुढं फेकायचं आणि पाठीमागून पाणी द्यायचं शेतकरी मित्रांनो। तुम्ही जर ठिबकवर लावलेला असेल गहू तर तुम्ही ठिबकच्या साह्यानं सुद्धा देऊ शकता, परंतु शेतकरी मित्रांनो जर पाणी देत असताल तर पाण्याच्या पुढं फेका आणि पाठीमागं पाणी द्या, व्यवस्थित लागू होईल शेतकरी मित्रांनो। बरेच शेतकरी काय करतात, एक चूक करतात की पुढं पाणी देतात आणि पाणी दिल्याच्यानंतर युरिया शेपतात। तर शेतकरी मित्रांनो युरिया असा घटक आहे की तो हवात उडणारा घटक आहे शेतकरी मित्रांनो। जसं जिरण तसं हवात उडत असतो, त्याच्यामुळं पाण्याच्या पाठीमाग पाणी दिल्याच्यानंतर कधीही फेकायचं नाही। त्याला काय करायचं आहे की ज्यावेळेस आपल्याला पाणी द्यायचं आहे त्याच्या अगोदर युरिया फेकायचं आणि नंतर पाणी द्यायचं शेतकरी मित्र। ते वाहून जात नाही काय नाही शेतकरी मित्र, आपल्या जमिनीमध्ये व्यवस्थित खाली जात असतो किंवा व्यवस्थित पाणी होऊन खाली जमिनीमध्ये मुरत असते आणि व्यवस्थित आपल्या पिकाला व्यवस्थित लागू होतं आहे। तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं जर तुम्ही खत नियोजन केलं तर व्यवस्थित चांगल्या प्रकारे पाहिजे तितके तुम्हाला जे गहू पीक पातळ जरी झालेलं असेल तरी बी गव्हाचे पाहिजे तितके फुटे भेटतात। तर शेतकरी मित्रांनो ही होती फुटे करण्यासाठी माहिती आणि वाढीसाठी शेतकरी मित्रांनो। आणि जर शेतकरी मित्रांनो आता फुटे झालेत आणि त्यानंतर वाढ बी झाली आहे, परंतु शेतकरी मित्रांनो आपल्याला गहू जे आहे ते व्यवस्थित त्याच्या ओंब्या ज्या आहेत ते त्याच्यामध्ये व्यवस्थित गहू चांगले परिपक्व व्हावं यासाठी शेतकरी मित्रांनो काय करायचं आहे की ज्यावेळेस गहू पीक संपूर्ण ओंब्या बाहेर फेकीन किंवा निसून थर होईन, सगळा निसून निघन किंवा निसून येईन, त्यावेळेस काय करायचं शेतकरी मित्रांनो की 0050 हे विद्राव्य खत घ्यायचं आहे आणि त्यासोबत शेतकरी मित्रांनो एक बुरशीनाशक घ्यायचं आहे। कारण काय असतं की ज्यावेळेस फुलोरा अवस्था असते त्यावेळेस धुई येण्याची शक्यता असते शेतकरी मित्रांनो। त्यावेळेस काय करायचं आहे की एखादं बुरशीनाशक कोणत्या कंपनीचं कोणचंही बुरशीनाशक एखादं घ्यायचं आहे
जेणेकरून आपल्या ज्यावेळेस फुलोऱ्या अवस्थेमध्ये धुई आली तरी त्यांनी काही इफेक्ट आपल्या गहू पिकावर होऊ नये. त्यासाठी काय करायचं आहे की एक बुरशीनाशक आणि त्यासोबत 0050 हे विद्राव्य खत घ्यायचं आहे. त्याचं प्रमाण शेतकरी मित्रांनो हर एक म्हणजे पंपाचं एक तुम्हाला प्रमाण सांगणार आहे. तर विद्राव्य खत म्हणजे 0050 हे खत जे आहे शेतकरी मित्रांनो हे 150 ग्रॅम प्रतिपंपासाठी वापरायचं आहे. आणि त्यासोबत जे बुरशीनाशक असतं शेतकरी मित्रांनो 20 ते 25 ग्रॅम प्रतिपंप असं वापरायचं आहे शेतकरी मित्रांनो. याने काय होईल की तुमचं जे गहू पीक आहे तर हे व्यवस्थित चांगल्या प्रकारे जे गहू असते तर ओंबीमधले हे मोठे किंवा टपोरे जलमते आणि उताराला आणखी भर होईन किंवा भर पडेल किंवा वाढ होईन शेतकरी मित्रांनो. आणि ज्यांनी खत व्यवस्थापन फुटव्यासाठी नाही केलं त्यांनी करून घ्यायचे शेतकरी मित्रांनो. म्हणजे काय होईल की गव्हाची वाढ आणि फुटवे चांगले भेटते. आणि जास्त फुटवे भेटले, जास्त काढ निघालं गव्हाचं तरच तुम्हाला शेतकरी मित्रांनो गव्हाचा उतारा चांगला येणार आहे. तर ही होती शेतकरी मित्रांनो आजची माहिती. कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपले व्हिडिओ आवडले किंवा चांगले वाटले तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.